एखाद्या कादंबरीमध्ये वाचलेल्या कथा आता प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळतात. तुम्हाला माहिती आहे का, आता रोबो PhD करणार आहे. हो, चक्क रोबो. चीनच्या शांघाय थिएटर अकादमीनं एका रोबोला डॉक्टरेट करण्यासाठी प्रवेश दिलाय. हा नेमका प्रकार काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून. हा आहे जिओबा 01 नावाचा डॉक्टर रोबो. हा रोबो साधा सुद्धा नाहीये. हा डॉक्टर रोबो आता PhDचं शिक्षण घेणार आहे. चीनच्या युनिव्हर्सिटी ऑफ शांघाय फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजीने जिओबा 01 नावाच्या या मानवी रोबोला त्यांच्या डॉक्टरेट म्हणजेच PhD कार्यक्रमामध्ये प्रवेश दिलाय. जिओबा रोबो पारंपरिक चीनी ओपेरावर 4 वर्षांची PhD करणार आहे. या डॉक्टर रोबोला आता पूर्ण डॉक्टरेट उमेदवाराचा दर्जा मिळालाय, ज्यामुळे शिक्षण आणि सर्जनशीलतेच्या भविष्यासंदर्भात जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. जिओबा 01 डॉक्टर रोबो 1.75 मीटर उंच आणि 30 किलो वजनाचा रोबो. सिलिकॉनच्या त्वचेमुळे मानवी चेहऱ्यावरील हावभाव दर्शवू शकतो. PhD अभ्यासक्रमात स्टेज परफॉर्मन्स, स्क्रिप्ट रायटिंग तसंच सेट डिझाईन्स यांसारख्या कलात्मक विषयांचा समावेश आहे. मोशन कंट्रोल म्हणजेच हालचाल नियंत्रण आणि लँग्वेज जनरेशन म्हणजेच भाषा निर्मिती यांसारखे तांत्रिक विषय असतील. जिओबा 01च्या आधीच्या मॉडेलनं मानवी हाफ मॅरेथॉन मध्ये 3रं स्थान पटकावलं होतं. त्याची शारीरिक क्रिया करण्याची क्षमता आधीच सिद्ध झाली आहे. या महत्वाकांक्षी कार्यक्रमासाठी जिओबा 01ला व्हर्च्युअल स्टुडंट ID देखील देण्यात आलाय. प्रसिद्ध शांघाई कलाकार प्रोफेसर यांग किंग यांची या रोबोच्या विशेष मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 14 सप्टेंबर पासून जिओबा 01 शांघाय थिएटर अकादमीच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करेल. मात्र या डॉक्टर रोबोवर बरेच प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता खरोखरच कलेची समज विकसित करू शकते का आणि तिची निर्मिती करू शकते का असा प्रश्न विचारला जातोय. या ऐतिहासिक घटनेमुळे संशोधन क्षेत्रातील नोकऱ्यांवर होणारे संभाव्य परिणाम कसे असतील हाही प्रश्न आहे. जिओबा डॉक्टर रोबो शांघाय थिएटर अकादमीमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत असताना एक मशीन खरोखरच मानवी कथाकथनाची कला आत्मसात करू शकते का हे पाहण्यासाठी जग उत्सुक आहे. रोबोटिक्स आणि AI संशोधनाला यामुळे गती मिळेल अशी अपेक्षा आहे. पण त्याचबरोबर मानवी विद्यार्थ्यांसाठी संसाधनं कमी होतील का आणि रोबोंना शिक्षण देणं नैतिकदृष्ट्या योग्य आहे का यावर सुद्धा विचारमंथन सुरू झालंय. श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज.